नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात। सरपंच संतोष देशमुख हत्येतले सर्व आरोपी वाल्मिक कराड सोबत असल्याचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। कराड या आरोपींसोबत नक्की काय करत होता आणि खंडणी मागितल्याच्या दिवशी नेमकं काय घडलं, पहा परळी गँगवरचा हा विशेष रिपोर्ट। कराड गँग सीसीटीव्हीत कैद। खंडणीच्या दिवशी सगळे आरोपी एकत्र। देशमुख हत्येचे धागेदोरे जुळणार? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं वाल्मिक कराडचं कनेक्शन आता उघड होण्याची शक्यता आहे, कारण कराडचा त्याच्या परळीतल्या गँग सोबतचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय आणि हा व्हिडिओ कराड गँग विरोधातला सर्वात मोठा पुरावा मानला जातोय। कारण आवादा कंपनीकडून खंडणी मागितली त्या दिवशीच कराड आपल्या साथीदारांसोबत असल्याचं उघड झालं। आरोपी विष्णू चाटे याच्या केज मधल्या ऑफिसमध्ये जातानाचा हा व्हिडिओ आहे। यात वाल्मिक कराड सोबत हत्येतला आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतीक घुले आणि फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे आहे। एवढेच नव्हे तर या आरोपींच्या गँगमध्ये निलंबित PSI राजेश पाटील ही सोबत असल्याचं उघड झालंय। त्यामुळे आता वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली। जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं SITने पुढे आणलेले आहेत। या लोकांचं खंडणी, खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं। खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकही सुटता कामा नये। 302 लावा। नंबर 1चा आरोपी त्या सरमाडा का कोणी त्याला करा, कारण खून करणाऱ्यापेक्षा खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे। आवादा कंपनीनं पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून कराड आणि त्याच्या साथीदारांविरोधात 2 कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेमकी ही तक्रार काय होती ती पाहूया। आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी संजय शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या फोनवरून संजय शिंदेना फोन आला होता। त्यावेळी वाल्मिक कराड शिंदेंशी फोनवरून बोलला। सुदर्शन घुले सांगतो तसं कर, नाहीतर हातपाय तोडीन अशी धमकी वाल्मिक कराडनं दिल्याचा संजय शिंदेंचा आरोप आहे। आता याच दिवशी हत्येतील आरोपी आणि वाल्मिक कराड सोबत असल्यामुळे संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटात वाल्मिक कराड सहभागी असल्याचा संशय बळावलाय। या सीसीटीव्ही फुटेजमुळे कराडच्या अडचणी तर वाढणारच, मात्र या दिवसानंतर तो कोणत्या बड्या धेंड्यांच्याही संपर्कात होता का याचाही तपास होणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। दरम्यान आज हे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी यावर ॲक्शन घेऊन पुढील तपास गतीने कसा होईल पाहावं अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली। या सर्वांची सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे। की जो आता सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आलेला आहे किंवा सोशल मीडियावर जो आलेला आहे, त्यावर या लोकप्रतिनिधी आहेत जे त्यांनी यावर ॲक्शन घेतली पाहिजे किंवा घ्यायला लावली पाहिजे आणि त्यातून पुढील तपास कसा गतीने होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे। वहिनींना फोन झालेला होता, वहिनींना सोबत बोलणं झालं। त्यापेक्षा आता सध्या जो सीसीटीव्ही फुटेज आलेला आहे त्यावर ह्या सगळ्यांना काय ॲक्शन घेता येईल हे खूप महत्त्वाचं आहे। तर या संपूर्ण प्रकरणाचा वेगाने तपास करावा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण लावून धरणारे भाजपा आमदार सुरेश धस यांनी आणखीन एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। धस यांनी पुन्हा एकदा आकाचं नाव घेत आणखीन एक हत्या प्रकरण समोर आणलंय। कऱ्हेरवाडीच्या महादेव मुंडेंची 22 ऑक्टोबर 2023 रोजी हत्या करण्यात आली होती आणि परळी वैजनाथच्या तहसीलासमोर हत्या करण्यात आल्याचा आरोप धस यांनी केलाय। मात्र धस यांनी या प्रकरणाची दखल घेतली त्याबद्दल आभार मानतो असं महादेव मुंडे यांची मेहुणे सतीश फड यांनी म्हटलेलं आहे।
महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला दिनांक 22 ऑक्टोबर 2023ला परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि प्रेत सापडलं त्याचं. अद्यापपर्यंत पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस PI होते, त्यांनी याचा छडा लावला, याच्यातले आरोपी डिटेक्ट केले, परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही. यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे? राजाभाऊ फड व इतर 3-4 6 आरोपी आहेत अद्यापपर्यंत. आणि हे 6च्या 6 आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत. कोर्टासमोर ऑर्डर झाला, त्याच्यानंतर आम्ही एफआर दाखल केला अज्ञान व्यक्तीवर एफआर दाखल केल्याच्या नंतर फॉलो घेत गेलो. तरी SP साहेब म्हणले मी फॉलो घेतो, सध्या हे मोठं प्रकरण चालू आहे, हे झाल्याच्या नंतर मी फॉलो घेतो. SP साहेब त्या दिवशी परळीला आले, त्या दिवशी माझे वडील त्यांना ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन भेटले. तर SP साहेब म्हणले मी आता फ्रेश आहे, मी ही तपास करतो. आज जे मीडिया ट्रायल सुरेश साहेबांनी केली त्याच्याबद्दल माझे त्यांच्याकडून आभारच आहे, कारण की त्यांनी माझ्या दाजीच्यापर्यंत काढलं. ह्याच्यात राजकारणाचा विषय मला काय माहीत नाही, कोणाचे नावं घ्या अगर काही, हे असा प्रकार काही झाला नाही. तर एकीकडे वाल्मिक कराड भोवतीचा फास आवळला जात असताना आता दुसरीकडे त्याच्या मुलाला मात्र काहीसा दिलासा मिळालाय. सुशील कराडवर सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही असं सांगत बीड न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात दाद मागावी असा आदेश सोलापूर न्यायालयानं दिलेला आहे. वाल्मिक कराडच्या मॅनेजरच्या घरामध्ये घुसून त्याला मारहाण करणं, त्याच्या अल्पवयीन मुलीलाही मारहाण करणं, तसेच बंदुकीचा धाक दाखवून 2 बलकर आणि कार आणि सोनं नेल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. सुशील कराड याच्या विरोधामध्ये पीडित महिलेने सोलापुरात फिर्याद दाखल केली होती. दरम्यान दाखल केलेल्या खासगी फिर्यादीनुसार संपूर्ण घटनाक्रम हा बीड जिल्ह्यातला असल्याने पीडित महिलेने बीड जिल्हा न्यायालयामध्ये दाद मागण्याचा सोलापूर न्यायालयाने आदेश दिले आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून सरपंच हत्या प्रकरणावरनं बीड जिल्हा केंद्रस्थानी आलेला आहे आणि आता बीड जिल्हा केंद्रस्थानी आलेला असतानाच बीडमधून मोठी राजकीय खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातल्या 13 सरपंचांचं आणि 418 सदस्यांचं पद रद्द करण्यात आलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागांवर निवडून आल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक असतं. मात्र या सर्वांनी मुदतीच्या आत वैधता प्रमाणपत्र दिलंच नाहीये. आष्टी, अंबेजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचांचं सदस्यपद रद्द करण्यात आलेलं आहे. यानंतर आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार शिवसेनेत येणार असल्याचा खळबळजनक दावा उदय सामंत यांनी केलाय. तर ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटून गेलेत आणि येत्या 3 महिन्यांमध्ये अनेक आमदार आणि महत्त्वाचे नेते शिंदेंचं नेतृत्व स्वीकारणार असल्याचा दावा सामंतांनी केलेला आहे आणि याचमुळे आता राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत UBTच्या 4 आमदारांनी, काँग्रेसच्या 5 आमदारांनी आणि UBTच्या 3 खासदारांनी मागच्या 15 दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे. ह्याचा रेकॉर्ड देखील आहे. जवळजवळ 10 माजी आमदार UBTचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत. अनेक जिल्हाप्रमुख संपर्कात आहेत. काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष, अनेक माजी खासदार, माजी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या 3 महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहेत. तर ठाकरे गट आणि काँग्रेस फुटणार असा दावा एका बाजूला उदय सामंतांनी केलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला याच महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरनं मात्र रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला असला तरीही गिरीश महाजनच पालकमंत्री पदावर राहण्याची शक्यता दाट आहे. भाजपाला नाशिक का हवंय, नेमकी भाजपाची नाशिकबाबत काय रणनीती आहे, पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. भाजपला का हवं नाशिकचं पालकमंत्रीपद? नाशिकचा कुंभ भाजपला हवा?
पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच. पालकमंत्री पदावरून महायुतीतील नाराजी समोर येताना दिसतीये. रायगड आणि नाशिकवरून महायुतीत धुसफूस सुरू झालीये. त्यात नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भाजप प्रचंड आग्रही असल्याचं दिसतंय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि 2027च्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं भाजपसाठी नाशिकचं पालकमंत्री पद महत्वाचं असल्यानं भाजप अडून बसल्याची माहिती आहे. भाजपसाठी नाशिकचं पालकमंत्री पद इतकं का महत्वाचं आहे पाहूया. 5 आमदार असतानाही जिल्ह्यात भाजपचा मंत्री नसल्याची उणीव. 2027 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 6,900 कोटींचा आराखडा. कुंभमेळ्याचा अनुभव असल्यानं भाजप गिरीश महाजनांसाठी आग्रही. महापालिका झेडपी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी फायदा. नाशिक महानगरपालिका पुन्हा ताब्यात ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न. 2027 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री पदाच्या रूपानं आपला विश्वासू मोहरा मैदानात उतरवला. महायुती सरकारपुढे केवळ 2 वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्याचं आव्हान आहे. कुंभमेळ्यासाठी लागणाऱ्या निधीपासून साधू महंतांची मर्जी सांभाळण्याची कसरत मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांना करावी लागते. 2015-16 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यावेळी महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री आणि फडणवीस हेच मुख्यमंत्री होते. आताही तीच जोडी आहे. यावरून महायुतीत मात्र रस्सीखेच सुरू आहे. नाशिकमध्ये कुंभ हा माननीय गिरीश महाजन साहेबांनी खूप छान पद्धतीने हाताळला होता. कुंभ समोर आहे म्हणून नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनजी व्हावे ही भूमिका, यामध्ये कुठलीही वादविवादाची भूमिका नाही. राष्ट्रवादीलाही सुद्धा माझी विनंती आहे आणि एकनाथ शिंदेजीला विनंती आहे, अजितदादालाही आहे की हा वादविवादाचा विषय नाही. कार्यकर्त्यांना आणि आमदारांना विनंती आहे. कुंभमेळ्यामध्ये काय करतात मंत्री? ते काय ठेका घेतात काय? अधिकारी नेमलेले आमचे गेडाम साहेब आहेत, त्याच्यामध्ये कमिशनर, रेव्हेन्यू कमिशनर आहेत. ते अत्यंत हुशार आणि नावाजलेले अधिकारी आहेत. त्यामुळे तशा प्रकारचे काही प्रकार होणार नाही, होतही नाही. नाशिक जिल्हा मोठा आहे. प्रत्येकाला असं वाटतं की तो जिल्हा आपल्याकडे राहिला तर आपला राजकीय फायदा होईल. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जिल्ह्याचा लोकल माणूस जर असला तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ओळखी पाळखी, पक्षाचे पदाधिकारी, जिल्ह्यातले प्रश्न हे सुटण्यासाठी किंवा समजण्यासाठी जरा सोपं होतं. प्रयागराज येथील कुंभमेळा यशस्वी होत असल्यानं तेवढ्याच ताकदीचा आणि यशस्वी कुंभमेळा नाशकात करण्याची जबाबदारी महायुतीवर आहे. त्यातही एक हे तो सेफ हेचा नारा दिलेल्या भाजपसाठी कुंभमेळ्यातून आगामी राजकारणाची दिशा भाजपला ठरवता येणार आहे. त्या दृष्टीनं सगळी सूत्र आपल्याच हाती ठेवण्यासाठी भाजप नाशिकच्या पालकमंत्री पदावर अडून आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. त्यामुळे आता नाशिकसाठी भाजप आग्रही असल्याचं दिसतंय. तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना सुद्धा चांगलीच आक्रमक झालेली आहे. दादा भुसेंना नाशिकचं पालकमंत्री करण्याच्या मागणीसाठी भुसेंच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंगल्याबाहेर घोषणाबाजी केली आहे. तर भरत गोगावलेंच्या पालकमंत्री पदासाठी गोगावले समर्थकांनी सुद्धा शिंदेंच्या मुक्तागिरी बंगल्याबाहेर जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर आता भुसेंचे समर्थक आणि गोगावलेंचे समर्थकही आज आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तर भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्री करा अशी मागणी समर्थकांनी केलेली आहे. यावेळेस गोगावलेंचे समर्थक शिंदेंच्या भेटीला पोहोचले. मात्र पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असंच तटकरे म्हणतात. भरतशेठ गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करावेत यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राजीनामे दिलेले आहेत आणि सर्वांनी त्या गोष्टीचा निषेध केलेला आणि शिंदेसाहेबांची भेट घेऊन भरतशेठ यांना रायगडचे पालकमंत्री करा यासाठी सगळे मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मुख्यमंत्री आज डावोसला आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावरती परकीय गुंतवणूक या कर्तबगार मुख्यमंत्र्यांच्या मार्फत येणं अभिप्रेत आहे आणि ते आणण्यामध्ये यशस्वी होतील याच्यात माझ्या मनामध्ये दुमतच काही कारण नाही. अशा वेळेला या वादाच्यामुळे राज्यात काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करणं का उचित राहणार नाही. ते आल्याच्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बसून त्यातला निर्णय घेतील. तर आता रायगडसाठी आग्रही असलेले मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंवर जोरदार टीका केली आहे.
तटकरे कंपनीला कुणाचंही वर्चस्व खपत नाही, त्यांनी कुणालाही पुढे जाऊ दिलं नाही असं म्हणत गोगावलेंनी तटकरेंवरच निशाणा साधलाय. तटकरे कंपनीला कोणाचंही वर्चस्व खपत नाही आहे. त्याने आत्तापर्यंत एकालाही कोणाला जरी पुढं जाऊ दिलं असलं तर पाहावं त्यांनी. फक्त आम्हीच आणि म्हणून करता हे सगळं घडलेलं आहे. आमचं त्याबद्दल नाही. ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एक पण सीट त्यांची आली नव्हती त्यावेळेला एकमेव रायगडची सीट आणून देण्यासाठी आम्ही लोकांनी रक्ताचं पाणी केलंय. तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरनं आपण पाहतोय महायुतीमध्ये तणाव निर्माण झालाय. दरम्यान आता एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य समोर येत आहे. तुमच्यासाठी स्थगिती आणली, आता समाधानकारक निर्णय देखील मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावलेंना दिलाय. कार्यकर्त्यांच्या भावनांची आपल्यालाही कल्पना आहे असं शिंदे म्हणतायत. तर मुख्यमंत्री फडणवीस दावोसवरनं आल्यानंतर बोलणार असल्याचं आश्वासन शिंदेंनी या सर्व कार्यकर्त्यांना दिलंय. आपण महासंघाचे शिवसैनिक आहोत. पुढची जी भावना आहे त्या बाबतीमध्ये देखील मला कल्पना आहे आणि मुख्यमंत्री दावोसवरून आले की त्यांच्याबरोबर मी आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची चर्चा होईल आणि त्यानंतर सकारात्मक तर पालकमंत्री पदासंदर्भात शिवसेनेमध्ये तणाव निर्माण होतोय. तर दुसऱ्या बाजूला आता राष्ट्रवादीही नाराज असल्याचं समोर आलंय. दरम्यान स्वजिल्हे न मिळाल्यानं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांनी स्वतःपुरतं आणि सुनील तटकरे यांनी स्वतःच्या लेकीपुरतं पाहिल्याची भावना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये असल्याचं बोललं जात आहे. भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेमध्ये राष्ट्रवादीतील मंत्र्यांना सर्वात कमी स्वजिल्हे मिळाल्याचं चित्र बघायला मिळालंय. दरम्यान राष्ट्रवादीच्या 10 मंत्र्यांपैकी केवळ अजित पवार यांनाच स्वजिल्हा मिळालाय. यानंतर आता बातमी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची. लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 वरनं 2100 रुपये कधी होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. दरम्यान विरोधकांनी तर ही योजना बंद पडणार असं भाकीतच केलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर नवीन वर्षामध्ये वाढीव हप्ता कधी मिळणार याची तारीखच भाजपा मंत्र्यांनी सांगितलेली आहे. पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. बजेटनंतर लाडकीला मिळणार 2100 रुपये. पंधराशेचा हप्ता 2100 रुपये होणार. मनपा झेडपीसाठी लाडकींना खुश करणार. विधानसभा निवडणुकीआधी विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुतीवर हल्लाबोल केला होता. ही योजना निवडणुकीनंतर बंद पडेल असाही आरोप होत होता. मात्र तसं काही झालं नाही. लाडक्या बहिणींमुळे सत्ता मिळालेल्या महायुती सरकारनं ही योजना सुरूच ठेवली आहे. मात्र 2100 रुपयांचं दिलेलं आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही. मात्र अर्थसंकल्पानंतर मार्चमध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार असल्याचा पुनरुच्चार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. विरोधी लोक म्हणायचे निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे. योजना बंद झाली, चालू आहे का बंद आहे? चिंता करू नका, मी पैसे मागणार नाही, पण चालू आहे का बंद आहे? चालू आहे ना. आता डिसेंबर तुमचा जानेवारीत हप्ता येईल, मार्चमध्ये बजेट झालं की तुमचे पैसे 1500 2100 होतील. विधानसभा निवडणुकीपूर्वी 2100 रुपयांवरून विरोधकांनी महायुती सरकारची खिल्ली उडवली होती. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे काय म्हणाले होते ते पाहूयात. या 40 पैशाचे लाभारीच भक्त हे सोशल मीडियावर दाना टाकायला लागत. आले 3000, आले 3000, आले 3000. बघायची का गंमत 3000ची? बघा आता हे पोर्टल शासनाचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जवळ घेऊन बघा. एकूण आलेल्या अर्जांची संख्या याच्यावर आहे ती 32 लाख अर्ज हे एकूण आलेले आहेत. आणि या 32 लाख अर्जांमध्ये पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या एकूण 19.
सुमारे 2.5 कोटी लाभार्थ्यांना 2100 रुपयांचं आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून दिलं जात असलं तरी अद्याप तसा प्रस्ताव सरकारनं अजून तयार केला नाही. या योजनेचा आर्थिक भार जास्त असल्यानं इतर विभागांच्या कामावर याचा परिणाम झालाय हे वास्तव आहे. असं असूनही लाडक्या बहिणींच्या कोपराला 2100 रुपयांचा गूळ वारंवार लावला जातोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. त्यामुळे आता कमीत कमी बजेट नंतर तरी 2100 रुपये मिळणार का लाडक्या बहिणींना, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. यानंतर आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून महाविकास आघाडी संदर्भात. महाविकास आघाडीची शिवालयावर आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पालिका निवडणुकांसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती पटोलेंनी दिलेली आहे. तर सरपंच हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याबाबत चर्चा झाली आहे. तसंच विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यासंदर्भात देखील चर्चा झाली असून या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. शरद पवार साहेब, मी आणि उद्धवजी जिथपर्यंत बसून याच्यावरची चर्चा करत नाही तिथपर्यंत कुठलंही वक्तव्य, पण आम्ही एकत्र आहोत ते नक्की. कुठलंही वक्तव्य त्या अजून निवडणुका तर लागू द्या. उद्या कोर्टाची तारीख काहीतरी पुढे गेलेली आहे. हेच फडणवीस सांगायचे की 24 तासात मी ओबीसीचं आरक्षण आणून देईन, निवडणुका लावेल. पण आता 3 वर्ष झाले. एकदा कोर्टाचा निर्णय येऊ द्या, त्याच्यानंतर प्रतिक्रिया देऊ. आता बातमी आहे अजित पवारांसंदर्भात. अजित पवारांच्या नाराजीच्या किंवा नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात आणि यावरूनच मुंबईतील एका पुरस्कार सोहळ्यामध्ये अजित पवारांनी पत्रकारांना मिश्किल टोले लगावलेत. जरा दिसलो नाही की नॉट रिचेबल म्हणणाऱ्या सूत्रांसोबत बोलायचंय असं अजित पवारांनी म्हटलंय. सूत्रांच्या आता कोण सूत्र ते काही कळत नाही. जरा 1-2 दिवस तुमच्या समोर आलं नाही अजित पवार काय रोज तुम्हाला येऊन रिचेबल व्हावं का काय? आम्हाला काय आमचं आयुष्य आहे का नाही तरी आम्हाला काही विश्रांती अजित पवार नॉट रिचेबल. हे गाड्या मागे फिरतील काय फिरतील नको करू. त्याच्यामुळं एक पुरस्कार पासून सूत्रांच्या करता त्या मी समोर बसून ऐकेल की काय. तर असं मिश्किल वक्तव्य अजित पवारांनी केलेले. यानंतर बातमी आहे पवार कुटुंबियांसंदर्भातलीच, कारण पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ 23 जानेवारीला होणार आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल आणि या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आता अजित पवार आणि शरद पवार हे एकाच मंचावर दिसणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्योगमंत्रींसोबत दावोसला गेलेले आहेत आणि अखेर दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार झालेला आहे. दरम्यान पहिला सामंजस्य करार हा गडचिरोलीसाठी करण्यात आला असून स्टील आणि संरक्षण क्षेत्रामध्ये कल्याणी समूहाशी करार करण्यात आला असून या योजनेअंतर्गत 5200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीत करण्यात येणार आहे. या करारामुळे 4000 रोजगार निर्मिती होण्याची शक्यता असून कल्याणी समूहाचे अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हा करार केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 तारखेपासून ते 24 जानेवारीपर्यंत दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी झालेत.